5-6 प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भातून आम्ही उपस्थित केले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची तफावत सांगतो. आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणून सांगतो. काल एकनाथ शिंदेंनी राज्यपालाच्या भाषणाच्या वेळेला सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव तयार करायला लावलेला आहे, योग्य वेळी कर्जमाफी करू. राज्यच कर्जामध्ये बुडलेला, तुम्ही कर्जमाफी काय करणार आहे? तोपर्यंत दर महिन्याला जो अहवाल येतो त्यामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतात त्याचा अभ्यास करा. म्हणजे अभ्यास करा एवढ्यासाठी म्हणतो की कर्जमाफी होईपर्यंत किती शेतकरी ज्या ते मृत्युमुखी पडतील, आत्महत्या करतील, त्याला जबाबदार कोण? हे शासन या असलेल्या सर्वाला जबाबदार आहे. म्हणून कर्जमाफीची आपण आश्वासन दिल्यामुळे मार्च पर्यंत काही लोकांनी पैसे भरले नाही की त्या असलेल्या बँका, त्या असलेल्या सोसायट्या त्यांच्याकडे व्याज लावून डबल पद्धतीने पैसे वसूल करतात. आणि अशा पद्धतीने वसूल करत असताना अतिवृष्टी झाली, अवकाळी झाली, काल परवा पडलेला परभणी लातूरला अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्याकडून परत सावकारी पद्धतीने मंत्र्यांनी, सरकारने सांगून सुद्धा कर्ज वसुली करू नका सांगून सुद्धा कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे सरकारचा धाक ना सहकार संस्थांवर ना बँकेवर ना कुठल्या याच्यावर राहिला होता. आजही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक लोकांची आपल्या उत्तरामध्ये सांगावं, आपण सांगाल आम्ही इतके पैसे दिलेले आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त किती लोक राहिलेले आहेत, लाभार्थी असलेले किती लोक राहिलेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याच्या बाबतीमधला खुलासा करणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं तशा प्रकारचा आपण खुलासा कराल अशी अपेक्षा आहे.